आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. नमस्कार, मी प्रियंका कदम. तर माझी प्रिया प्लांट नर्सरी स्वतःची एक नर्सरी. याला लँटन जास्वंद म्हणतो आपण. याचा आकार हा लँटन सारखा, म्हणजे आकाशकंदील कसं लटकलेला असतो तसे हे लटकलेल्या स्वरूपात. म्हणजे एरवी पाहणारे आपण जास्वंद आणि हा जास्वंद याच्यामध्ये हा फरक आहे. आणि ही आहे मलबेरी.
नमस्कार. आज आपण इंडोर नर्सरी चालवणाऱ्या मॅडमला घेऊन आली आहे. मी मॅडमला म्हणते, मॅडम म्हणजे शाळेतलीच मॅडम असते तशाच ह्या मॅडम आहे. पण आवड असली की सवड मिळते म्हणतात. त्यामुळे आवडीतून सवडीतून त्या त्यांची आवड जोपासत आहे. पण त्यांनी आपण आज बोलणार आहोत प्रियाताई कदम मॅडमशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझ्या आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं, आवड असली की सवड मिळते आणि सवडीतून आपण आपली आवड जोपासतो. करेक्ट. एज्युकेशन तुमचं इंग्लिश मधले आहे, BEd आहे, टीचर आहात. टीचर म्हटलं की शाळेच्या खूप सगळ्या जबाबदारी आहे. स्टुडंट सांभाळता तुम्ही प्लांट सुद्धा म्हणजे झाडं रोपं सुद्धा एका विद्यार्थ्यासारखे घडवता, त्यांना लहानाची मोठी कडणं, प्रॉपर त्यांची जोपासना करणं. काय सांगाल या सगळ्या बाबत? तर जसं तुम्ही म्हणाले की आवड असली की सवड मिळते, ते म्हणजे अतिशय खरं आहे. पण त्याच्या पहिले मी म्हणेल की गरज असली की कुठल्याही उद्योगाला सुरुवात होते. म्हणजे गरज ही कुठल्याही उद्योगाची जननी आहे, मी हेच म्हणेल. कारण माझा हा उद्योग जो मी सुरू केला होता की मी व्यवसायाने शिक्षिका आहे आणि माझे स्वतःचे कोचिंग क्लासेस होते. मी वर्ग 1 ते वर्ग 7 अशा विद्यार्थ्यांना कोचिंग देत होते. माझ्याकडे जवळपास 150 विद्यार्थी होते. तर गरज असली की माणसाला ऑटोमॅटिकच उद्योग सुचतो, कारण ज्याला गरज नाही तो काहीच करत नाही. नक्की. जेव्हा मी बघते की एक डिव्होशनल मला टीचर दिसतोय, अगदी शिकण्यापासून तर स्वतःला प्रेझेंट करण्यापासून, जो एक शिक्षकी पेशेचा पिंड म्हणतात तो तुमच्यात मला दिसतो. मग हे करताना या गार्डन कडे कसे वळले? म्हणजे ठीक आहे, हाऊस म्हणून स्वतःपुरतं गार्डन करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे, पण एक प्रोफेशन म्हणून किंवा मग एक नुसतं प्रोफेशन नाही तर त्यातून व्यवसाय सुद्धा कसा उभा राहता येईल आणि लोकांपर्यंत कसा पोहोचता येईल, ह्या बऱ्याच गोष्टी असतात. व्यवसाय करायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि रूटच्या वेगळा हा आहे. नर्सरीचा एका लेडीजनी करणं, तर हा इकडे प्रवास कसा सुरू झाला? जसं मी तुम्हाला सांगितलं की मला सलग 16 वर्ष झाले होते कोचिंग मध्ये. मग मी मुलांना कोचिंग देत होते, पण अचानक कोविड-19 आला. त्या कोरोना काळामध्ये आम्हाला आमचा व्यवसाय पूर्णतः बंद करावा लागला आणि माझं जे डीलिंग होतं हे 1st to 7th मुलापर्यंत होतं आणि त्यावेळेस ऑनलाईन टीचिंग हा कन्सेप्ट फार नवीन होता. म्हणजे मी तर म्हणेल की त्याच वेळेस तो सुरू झाला. तर त्याच्यामुळे काय झालं की मला क्लासेस बंद करावे लागले. तशा आम्हाला पण नोटीस मिळाल्या, कारण माझे कोचिंग क्लासेस रजिस्टर होते. म्हणजे मी कायदेशीररित्या म्हणजे RTI वगैरे प्रॉपर त्याच्यामध्ये भरत होते. तर माझे क्लासेस रजिस्टर असल्यामुळे तर मला प्रॉपरली नोटीस आली की तुम्हाला तुमचे क्लासेस बंद करावे लागेल. मग मी क्लासेस बंद केले. पण मग काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता, कारण मी सकाळी 8:30 ते रात्री 8:30 असं कंटिन्यू बिझी असणारी, म्हणजे सतत मला बोलायची सवय असणारी किंवा सतत त्या व्यवसायामध्ये मी स्वतःला झोकून दिलं होतं. आणि कारण मला खूप चांगलं त्याच्यामधून इन्कम होत होतं. ते असा तो माझा बिझनेस होता आणि तो अचानक ठप्प. म्हणजे माझ्या आईकडून मी एकच गोष्ट शिकली होती की समाधान हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे माझ्याकडे काय नाही आहे त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे त्याच्यावर फोकस करा आणि त्याच्यातून तुम्हाला अजून काय चांगलं करता येतं किंवा तुमच्याकडे ज्या गोष्टी आहे ना त्याला चांगल्या पद्धतीने तुम्हाला कशा वापरता येईल, म्हणजे हे तुम्हाला थोडासा भर देण्याची खूप गरज असते. एक दिवस मला खूप त्रास झाला. म्हणजे मला असं वाटत होतं की मला अटॅक येईल का, मी कसं करू, मी काय करू, कारण मी स्वस्थ बसूच शकत नव्हते. माझी झाडं लावण्याची आवड होती. म्हणजे मी जेव्हा कोचिंग मध्ये होते तर मी 6 दिवस शिकवायचे आणि माझा 7वा दिवस हा माझा राहायचा. त्या दिवशी मी कुठलाच क्लास घ्यायची नाही, फक्त माझे बेसिक क्लास चालायचे. सकाळी मुलांचा बेसिक क्लास आपण तो नव्यानं उपक्रम सुरू केला होता. तर तो 3 घंट्याचा सकाळचा क्लास झाला की म्हणजे माझा कूच राहायचा माझ्या गार्डनमध्ये. ते आमचं एक घर होतं, श्री सतीशजी जयस्वाल यांच्या घर येतं, आम्ही भाड्याने राहत होतो. ते घर 4,500 स्क्वेअर फूटचं घर होतं आणि फक्त 1,500 स्क्वेअर फूट हे बांधकाम होतं. संपूर्ण परिसर मोकळा होता. मग त्या मोकळ्या परिसराला सजवण्याचं काम मी करत होते. मी छान खूप सारे झाडं लावत होते. पण झाडं लावत असताना काय झालं की बरेच झाडं नर्सरीतून आणल्यावर तो म्हणायचा की हे 12 महिने झाड आहे, हे जगेल. घरी आणल्यानंतर काही दिवसांनी ते झाड मरायचं.
तरी बाबा हे झाड का मेलं. मग त्यावेळेस आपल्याला कोविडनी गुगल लेन्स म्हणा किंवा खूप सारे डिजिटल आयाम त्यांनी आपल्याला प्रदान केले. मग त्याचा वापर करून मग हे झाड कुठलं आहे, याच्यासाठी काय आवश्यक आहे, हे का मरत आहे, मग या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या अगोदरचाच काळ आपण पकडूया. तर त्याच्यामध्ये बरेचसे झाड मरायची. मग का मरत आहे, तर मग त्याचा शोध मी घ्यायचे. तर मग मी त्याचा अभ्यास करायला लागले की या झाडाचं बॉटनिकल नेम काय आहे, या झाडाला काय आवश्यक आहे, हे मरत काय आहे, याची अशी कंडिशन झाली आहे तर याला काय आवश्यक आहे, आपण काय करू शकतो याच्यासाठी म्हणजे हे झाड जगेल. ठीक आहे. तर गुगल लेन्स थ्रू आपण खूप काही गोष्टींना त्याला विचारू शकतो आणि ह्या गोष्टी करू शकतो. मग असं मी गुगलची मदत घेत घेत बऱ्याचशा गोष्टी शिकली. मग त्याच्यामध्ये जसं जसं मी सर्च करत गेले तसं तसं तुम्हाला खूप सारे कोर्सेस, खूप साऱ्या गोष्टींची तुम्हाला तिथे साईट्स मला मिळत गेल्या. त्या साईट्सचं वाचन मी करत गेले. मग नवनवीन प्लॅन्स मी ऑनलाईन पण बोलवत गेले. मग मी त्या बरेचसे माझे वेंडर होते ऑनलाईन की मी त्यांच्याकडून ते झाडं बोलवायचे आणि याच वेंडरचा मला या बिझनेसमध्ये खूप मदत झाली. ते कोविडमध्ये, कोरोना काळामध्ये. मग असा तो माझा 3 ते 4 वर्षांचा सलग अभ्यास होता झाडांचा, जे मी स्वतःसाठी करत होते. पण म्हणतात ना की कुठलंच ज्ञान वाया जात नाही. ते नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठे कामात पडतं. तर हे ज्ञान मला कोविडमध्ये कामात पडलं. कारण कोविडमध्ये माझ्याकडे करण्यासारखं काहीच नव्हतं आणि मी झाडांमध्ये वेळ देत होती, सतत झाडांमध्ये माझं काम करत होती. तर माझ्या मैत्रिणी नेहमी म्हणायच्या, मी जेव्हा ऑनलाईन झाडं बोलवायची, छान सुंदर सुंदर झाडं माझ्याकडे राहायची, तर त्या म्हणायच्या आमच्यासाठी पण बोलव ना, तुझ्यासाठी बोलवते तेव्हा आमच्यासाठी पण एक झाड बोलवून घेत जा. तर मग त्यांचे ते शब्द मला अचानक एक दिवस असं माझ्या गार्डनमध्ये फिरता फिरता आठवले की माझ्या मैत्रिणी मला नेहमी म्हणतात की माझ्यासाठी का नाही बोलवत, माझ्यासाठी. म्हटलं मग का नाही आपण झाडांचा बिझनेस सुरू करायचा, जे आपण त्यांची निगा चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. आपल्याकडे वेळ पण आहे. हा कोविड जाईल केव्हा, याचा कालावधी कधी आहे हे पण कन्फर्म नाहीये आणि आपण असं हातावर हात देऊन तर बसू शकत नाही. तर मग आता आपण काहीतरी करायला पाहिजे. हे सतत माझ्या डोक्यामध्ये चालत होतं की आपण काहीतरी करायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे, तर ही एक गोष्ट अशी होती की मी चांगल्या पद्धतीने करू शकत होती. पहिली गोष्ट टीचिंग होती. दुसरी गोष्ट ही होती की ज्याच्यामध्ये आता माझा चांगला हातखंडा बसलेला होता आणि मला असं वाटत होतं की नाही मी हे करू शकते. तेवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता आणि मी आवर्जून सांगेल की प्रत्येकीने स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवा की तुम्ही काहीतरी करू शकता. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही इतकी मोठी गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण स्वतःमध्ये समजतो की मी काहीतरी करू शकते म्हणजे शकते, त्यावेळेस खरंच ती गोष्ट होते. कारण तुम्ही जर तुमच्यावर बिलीव्ह करणार नाही तर इतर लोक तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. म्हणून स्वतः पहिले विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. मग करायचं कसं. मग आपल्याकडे राज नर्सरी आहे. ठीक आहे, मी आवर्जून त्यांचं नाव यासाठी घेईल कारण ती माझी सुरुवात आहे. तर ते अख्तर दादा तिथे होते. तर माझे मिस्टर पण म्हणाले काही पण करते का, कसं काही असं विचारत असते का, ते त्यांचा बिझनेस आहे, तुला कशाला मदत करतील, तुला कशाला म्हणतील. मी म्हटलं विचारायला काहीच जात नाही. एक तर उत्तर होईल, एक तर उत्तर नाही येईल. तर मग आपण विचारून बघूया. त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हटलं की दादा मला असं असं माझं आहे, तर मला तुम्ही झाडं देऊ शकाल का तुमच्याकडची थोडी होलसेल दरामध्ये की मी विकू शकेल. ते इतक्या पटकन तयार झाले की म्हणजे हो का नाही, तुम्हाला प्रत्येक झाडांची 10-10 झाड याप्रमाणे तुम्हाला घेऊन जावं लागेल आणि मी तुम्हाला त्याचे होलसेल दर लावेल. मला इतका आनंद झाला की चला अनपेक्षित. म्हणजे कसं आहे, कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही सुरू करताना मी म्हटलं तुम्हाला हर्डल्स हे खूप आवश्यक असतात. म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला टोकलं नसतं तर मी जिद्दीने पुन्हा तिथे विचारायला गेले नसते ना. तर ते टोकणं खूप गरजेचं होतं. त्यांनी मला टोकलं म्हणून मी ठरवलं की नाही तरी पण आपण एकदा प्रयत्न करू. म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल पण करू. मग गेले, झालं. त्यांनी म्हटलं ते इतके पटकन रेडी झाले. तर मग मी ठरवलं की आपण त्यांच्याकडून काही लोकल प्लांट्स, तर मग त्यांच्याकडून मी बरेचसे लोकल प्लांट्स आणि माझे जे ऑनलाईन वेंडर होते ज्यांच्याकडून मी बोलवत होते, मग माझी हिंमत थोडी अजून वाढली की जर हे हो म्हणू शकतात तर मग ते काय नाही. तर मग मी त्यांना पण तसंच विचारून बघितलं. ते पण तेच, बिलकुल मॅडम तुम्ही सांगा कधी पाठवायचे. आणि त्यावेळेस मी फक्त झाड निवडायचं, त्यांना ऑनलाईन पेमेंट करायचं, झाड प्रॉपरली बॉक्सेसमध्ये पॅक होऊन ट्रान्सपोर्टनी
ते लोक मला पाठवायचे आणि झाडं माझ्या घरापर्यंत यायची. मग हा जो ऑनलाईन मोड होता मी तो कंटिन्यू सुरू केला. मी माझ्या जेवढेही पालक होते, माझ्या ओळखीचे परिचित जेवढेही लोक होते, सगळ्यांचा एक प्रियाज प्लांट्स लव्ह फॉर यू या नावाचा एक ग्रुप तयार केला. आणि त्याच्यामध्ये हे ऑनलाईन जेवढेही मला फोटोग्राफ सेंड करत होते व्हेंडर्स माझे, मी त्यांना ते सेंड करायला सुरुवात केली. मग त्यानुसार मला त्याच्या ऑर्डर येत गेल्या आणि ज्या ज्या झाडांच्या ज्या ज्या ऑर्डर्स आहेत, मग मी त्यांचा एक पिशव्या आम्ही आणून ठेवल्या होत्या. त्या पिशव्यांमध्ये आम्ही त्यांची ती झाडं पूर्ण ठेवायचो. त्यांना कॉल करायचं की मॅडम तुमचं झाडं तयार आहे. आणि त्या काळामध्ये म्हणजे विश्वास बसणार नाही, माझा बिझनेस 2 ते 2.5 लाखापर्यंत त्या एका वर्षातच पोहोचला होता. कारण लोकांनी प्रचंड झाडे लावली. तर या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. आणि मला माझा जो बिझनेस जो पूर्णतः ठप्प झाला होता, तर मग त्याचं जे एक दुःख होतं तर ते निवळण्यासाठी मला या व्यवसायाने खूप मदत केली. म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की गरज असली की तुम्हाला आपोआपच एक नवीन उद्यमाला सुरुवात होते. आणि अशा पद्धतीने आमच्या प्रियाज प्लांट नर्सरीचा हा प्रवास सुरू झाला. ओके, हा प्रियाज प्लांटचा तुमचा जो प्रवास सुरू झाला, पण मला जो माहिती आहे तो तुमचा म्हणजे थीमच थोडीशी इंडोर प्लांट कडे आहे. करेक्ट. मग हे इंडोर कडे म्हणजे आता बाहेरची तर सहसा झाडं आपण अंगणात लावतो, छानपैकी कलरफुल असतात, फ्लॉवरी असतात, सीझनल असतात, पण तुमचा इंडोर आहे. मग ही थीम का बरं तुम्ही जोपासली? आणि मग इंडोरचे प्लांट्स कोणते असतात, ते कशी, म्हणजे त्याची सुद्धा एक वेगळी निगा असेल. करेक्ट. त्या संदर्भात थोडं सांगाल? म्हणजे कसं, तर तुम्ही जसं म्हणाले इंडोर, म्हणजे माझा कन्सेप्ट काय आहे की इंडोर टेरेस गार्डनिंग. तर आपण आता शहरांमध्ये राहतो, आपल्याकडे काही खूप मोठ्या जागा नाही आहेत. आणि मग कमी जागेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त हिरवळ कशी फुलवता येईल की जेणेकरून ऑक्सिजन मिळेल, पर्यावरणाला मदत होईल. आणि साहजिकच आपल्याला ग्रीनरी असली की घराला कसं आहे, शोभा येते. आणि म्हणून मग मी इंडोर क्षेत्राकडे वळली. आणि माझ्याकडे तुम्हाला अशी नवनवीन प्लांट्स मिळतात की जी तुम्हाला लोकली फार कमी मिळतात किंवा ती महाग असतात. आणि मग लोक खूप कमी आणतात. म्हणजे मला सांगायला आवडेल की त्यावेळेस मी आणि राज नर्सरी असे 2च वेंडर आम्ही असे होतो इथे की जे अशी मोठमोठी आणि अशी वेगवेगळी झाडे आणत होतो. मग आता हे याचं प्रमाण आता सगळीकडेच वाढलं आहे आणि लोक या क्षेत्राकडे पण वळले आहे. पण सध्या तरी आपल्या यवतमाळमध्ये मी पहिली महिला होती जी नर्सरी क्षेत्रामध्ये वळली. याच्यामध्ये माझ्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहे. आता इंडोर प्लांट्स म्हटलं म्हणजे आपण बघा, बेसिकली आपण सेन्सिव्हेरिया व्हरायटीकडे वळू. तर आता सेन्सिव्हेरिया म्हणजे काय, तर सेन्सिव्हेरिया ही एक ब्रांच आहे. मग सेन्सिव्हेरियाची दुसरी म्हणजे त्याच्या ज्या स्पेसीज आहे त्याच्यामध्ये स्नेक प्लांट हे सर्व परिचित आपल्याला आहे. ठीक आहे. मग माझ्याकडे त्या सेन्सिव्हेरियाच्या बऱ्याचशा व्हरायटी मी ठेवते. मग हे इंडोर प्लांट आहे. याला कसं आहे की एक 8-10 दिवस तुम्ही घरी पण नसले, कुठं गावाला गेले, तुम्ही पाणी नाही देऊ शकले, तर याला काहीच होत नाही. आणि हे मोस्ट ऑक्सिजन गिव्हिंग प्लांट आहे. सेन्सिव्हेरिया स्नेक प्लांट तुमच्या घराच्या तुम्ही अवतीभोवती जर लावले किंवा घराच्या अंगणामध्ये तुमच्या दारामध्ये ठेवले तर साप तुमच्या घरात न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजे साप आपल्या घरात आले नाही पाहिजे. आणि तुम्ही बघत असाल की माझ्या घरात तुम्हाला मच्छर दिसत नाही एवढे झाडं असून. मी तेच म्हणणार होते, म्हणजे पुढे जाऊन मला हा प्रश्न करायचाच होता की झाडं लावलं की एक म्हणजे कॉमन आहे तुमच्या झाडांमध्ये, तुमच्या गार्डन मध्ये काही झाडांची तुम्हाला अशी म्हणजे काही झाडं तुम्हाला अशी ठेवावी लागतात की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला निर्मूलन करता येईल. आणि साईड बाय साईड तुम्ही जर तुमच्या घराच्या अवतीभोवती थोडे जे इन्सेक्टिसाइड्स वगैरे असतात त्या घराच्या अवतीभोवती टाकायचे, म्हणजे तुमच्या घरात मच्छर वगैरे राहणार नाही. शक्य तितकं तुम्ही पाणी जर साठवू दिलं नाही तर मच्छर होत नाही. झाडांवर मच्छर राहतात हा मुळातच लोकांचा चुकीचा गैरसमज आहे. झाडांवर मच्छर राहत नाही, त्या झाडाच्या खाली जे पाणी साचलेलं असतं ना त्याच्यावर मच्छर असतात आणि म्हणून ते मच्छर मग त्या झाडावर बसून मग तुमच्याकडे येतात. पण तुम्ही जर जागा स्वच्छ ठेवल्या तर तुमच्याकडे मच्छर राहणार नाही. म्हणजे हा माझा अनुभव आहे. मी आता नर्सरी, माझ्या घरी नर्सरी आहे, मी घरी नर्सरी करते. माझ्या प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला झाडं दिसतील. म्हणजे इव्हन माझ्या आमच्या संडास बाथरूममध्ये पण तुम्हाला झाडं दिसतात. तर मग टॉयलेट पासून जर आम्ही झाडं वापरत आहोत तर मग आम्हाला मच्छरांचा त्रास का होत नाही, तर त्याच्या मागचं हेच कारण आहे की तुम्ही
तिथे कुठल्याही पद्धतीचं पाणी साठू देऊ नका, कारण आपण झाडांना पाणी देतो. मग पाणी दिल्यानंतर काय होतं की ते झाडाचं पाणी खाली जातं. मग खाली गेल्यानंतर त्याच्या खाली जर आपण प्लेट्स टाकल्या नाही तर हे, आणि बरेच वेळा काय होतं की एक्सेस पाणी हे प्लेटमध्ये जमा होतं, मग ते पाणी काढून आपण फेकून द्यायचं, म्हणजे मग तुम्हाला त्रास होणार नाही. एवढी निगा तुम्हाला घ्यावी लागेल. त्यावेळेस तुम्हाला इंडोर प्लांट लावताना कुठलीही अडचण येणार नाही. तर इंडोर प्लांटमध्ये तुम्हाला एक सेन्सिवेरिया व्हरायटी सांगितली. दुसरी ही आपण एक जर व्हरायटी बघली तर हिला म्हणतात फिलोडेंड्रॉन. ही फिलोडेंड्रॉन व्हरायटी आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी येतात. तर याच्यामध्ये मोठे पानं जनरली आपल्याला बघायला मिळतात फिलोडेंड्रॉन मध्ये. माझ्याकडे एक छोटा प्लांट पण आहे, छोट्या झाडांचा, पण तो मनी प्लांट सारखा दिसतो आणि तो म्हणजे तो पण क्लाइंबर आहे. आणि तो बेसिकली आपण जर हँगिंग मध्ये युज केला तर त्याचं लुक खूप चांगलं दिसतं. अगदी गोल्डन पिवळे, म्हणजे हाच कलर, हा जो गोल्डन पिवळा कलर आहे, तर हा या कलरचे ते हँगिंग्स खाली येतात. मग ही फिलोडेंड्रॉन व्हरायटी विविध कलरच्या पानांमध्ये तुम्हाला येते. आता मग तुम्ही म्हणाल की इंडोर प्लांट आणि फुलं, आता हे थोडं म्हणजे ज्यांना फुलं पाहिजे त्यांनी आउटडोर झाडं लावावी, ज्यांना फुलं नाही पाहिजे, ग्रीनरी किंवा एक कलरफुल लुक पाहिजे, त्यांनी इंडोर प्लांट्स लावावी. लेडीज काय करतात, इंडोर प्लांट म्हटलं की कम्प्लिटली इंडोर ठेवतात. तसं पण व्हायला नको, कारण कसं आहे की ती झाडं आहे, ती जिवंत आहे, मग त्यांना नॅचरल ऍटमॉस्फिअरची खूप गरज आहे. मग आता इंडोर प्लांट म्हटल्यानंतर आपण इंडोर लावायचं, पण ते कुठं लावायचं, तर इनडायरेक्ट सनलाईट जिथून येत असेल, म्हणजे आता तुम्ही बघू शकाल की इकडे एक खिडकी आहे, ही पूर्व दिशेची खिडकी आहे, ही दक्षिण दिशेची खिडकी आहे, मग इथून इनडायरेक्ट सनलाईट येतं. तर मग हे झाड मी जर इथे ठेवलं तर त्याला कुठलाही त्रास होणार नाही, कारण त्याला इनडायरेक्ट सनलाईट मिळत आहे आणि सफिशियंट वॉटर आपण त्याला द्यायचं. म्हणजे योग्य काळजी घेतली पाहिजे आणि रोज घेतली पाहिजे. आणि जर तुम्ही झाडांसोबत बोलाल, झाडांसोबत तुम्ही त्यांच्याशी थोडीशी हितगुज साधाल, तर नक्की तुम्हाला एक फरक दिसेल की ते खूप छान ग्रो होतात आणि डोलतात, तुमच्या शब्दांवर डोलतात. आता मी हे करायचे, मला माझ्या घरचे वेडे म्हणायचे, आणि त्याचा अनुभव जो घेतो ना त्यालाच कळतो की तो अनुभव कसा असतो, आणि हे खरंच ते आपल्याला साथ देतात. तर झाडांची निगा घेताना, आपल्याला इंडोर प्लांटची निगा घेताना एकच लक्ष ठेवावं लागतं की याची जी सॉइल आहे ही आपल्या बोटाला असं ओलं लागेल, अशी बोटाला अशी आपली त्याची माती अशी ओली लागली पाहिजे, तितकंच पाणी त्याच्यामध्ये असावं. त्याच्यामध्ये खूप असं दलदल किंवा खूप असं पाणी, खूप गाळ असलेलं एक्सेस वॉटर इंडोर झाडांना द्यायचं नाही, कारण त्यांना सनलाईट इनडायरेक्ट मिळतो, डायरेक्ट मिळत नाही. तर इंडोर प्लांट्स मध्ये आपल्याला मोस्टली आपण ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणतो. मग ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणजे काय, तर ऑर्नामेंट, आता शब्दशः जर अर्थ घेतला आपण तर ऑर्नामेंट म्हणजे काय, दागदागिने जे आपण सुशोभनाकरता वापरतो, आपण सुशोभित करतो स्वतःला दागदागिन्यांनी. मग आपल्या घराला सुशोभित करण्यासाठी आपण या ऑर्नामेंटल प्लांट्सचा उपयोग करतो. मग आता बेसिकली इंडोर व्हरायटीज मध्ये खूप साऱ्या व्हरायटीज येतात. मग माझ्याकडे काही व्हरायटी मी तुम्हाला इथे ठेवल्या आहे, याच्यापेक्षा कितीतरी जास्त व्हरायटी तुम्हाला माझ्या नर्सरीमध्ये बघायला मिळेल. आता सगळ्यात यापूर्वी तुम्हाला सेन्सिवेरिया सांगितलं होतं. तर सेन्सिवेरिया म्हणजे काय, तर सेन्सिवेरिया मध्ये स्नेक प्लांट ही स्पेसिस आपण जनरली बघायला मिळते. तर स्नेक प्लांट पण आहे माझ्याकडे, हे स्नेक प्लांट आहे. हे स्नेक प्लांट असं शॉर्ट स्नेक प्लांट, त्याच्यानंतर लॉंग स्नेक प्लांट, पिवळ्या धार असणारे स्नेक प्लांट, किंवा पिवळं आणि गाठांनी हिरवी धार असणारे स्नेक प्लांट, पांढरा स्नेक प्लांट, असे विविध प्रकारचे स्नेक प्लांट्स आपण बघतो. त्याच्यानंतर सेन्सिवेरिया मधला हा एक दुसरा प्रकार. तर हे बेसिकली कम्प्लिटली इंडोर प्लांट म्हणून तुम्ही वापरू शकता मुलांच्या स्टडी टेबलवर किंवा डायनिंग एरिया. तर फ्रीजवर जर तुम्ही एखादं इंडोर प्लांट ठेवत असाल, तुम्ही मनी प्लांट ठेवा, सेन्सिवेरिया ठेवा, किंवा इतर कुठलाही तुम्ही इंडोर प्लांट, जसं झेड प्लांट ज्याला म्हणतो आपण, हा जामिया आहे. तुम्ही बघू शकत असाल की याला जर तुम्ही असं हाताने जरी असं क्लीन केलं तर किती एक वेगळ्या प्रकारची चमक या झाडामध्ये आपल्याला दिसून येते. तर याचं सगळ्यात मोठं कार्य आहे की जे तुम्हाला ऑक्सिजन देतं. तुमच्या किचन मध्ये किंवा कुठल्याही प्रकारची जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती ऍब्झॉर्ब करण्याचं काम हे झेड प्लांट करतं. याला आपण जामिया, झिझी किंवा झेड प्लांट म्हणतो. याच्यामध्ये 2 व्हरायटी माझ्याकडे उपलब्ध आहेत. तर एक आहे ब्लॅक झिझी आणि ग्रीन झिझी. तर हे ब्लॅक तुम्ही बघू शकत असाल, याला जर कम्प्लिटली आपण इंडोर केलं तर हे असं वाटेल की हे प्लास्टिकचे प्लांट्स आहेत. प्लास्टिकचे प्लांट असल्यासारखे चमकतात. अगदी थंड वातावरणामध्ये राहतात, खूप कमी पाणी लागतं याला,
इनडायरेक्ट सनलाईट असू द्या किंवा नसू द्या, दर रविवारी जरी तुम्ही थोडंसं बाहेर कोवळ्या उन्हामध्ये ठेवलं तरी हे प्लांट खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हाइव्ह करतात. नाही, हे रबर प्लांट नाहीये. रबर प्लांट वेगळी स्पेसीज आहे आणि हे ZZ प्लांट. तर याच्यामध्ये हे 2 कलर येतात साधारणतः, एक येतं ग्रीन आणि एक येतं ब्लॅक. ठीक आहे. तर ह्या झाल्या. अजून दुसरी एक व्हरायटी आहे म्हणजे सेन्सिवेरिया याच्यामध्ये, ती आहे हे या पद्धतीचं सेन्सिवेरिया प्लांट आहे. आता याला तुम्ही एखाद्या सुंदरशा पॉटमध्ये ठेवा, हे प्लांट इतकं सुंदर ग्रो होतं. तुम्हाला ट्रॅव्हलर पाम माहितीये? ट्रॅव्हलर पामचा असा फॅन, मोठा फॅन तयार होतो, तसाच याचा असा फॅन तयार होतो. एखादा फेस स्पॉट जो असतो, या फेस स्पॉट मध्ये तुम्हाला जर हे तुम्ही इम्प्लांट केलं तर त्याचं लुक तुम्ही बघाल, ते इतकं छान लुक दिसतं आणि खूप सुंदर त्याला एक आकार म्हणू किंवा आपण म्हणू की त्याची ब्युटी जी पॉटची आहे ना, अजून ती वाटते या प्लांटमुळे. तर अशा पद्धतीने माझ्याकडे तुम्हाला सिरामिक पॉट, प्लास्टिक पॉट्स असे वेगवेगळे पॉट पण मिळतील आणि त्याचप्रमाणे प्लांट्स पण मिळतील. यानंतरची व्हरायटी आहे ॲग्लोनिमा. याला ॲग्लोनिमा म्हणतात. ही पिंक हार्ट लेडी आहे आणि ॲग्लोनिमाचाच हा एक प्रकार माझ्याकडे आहे. याला स्नो व्हाईट म्हणतात. तर हे बेसिकली इंडोर प्लांट्स आहे. यांना तुम्ही तुमच्या डायनिंग टेबलला, तुमच्या स्टडी टेबलच्या स्पेसला किंवा जिथे तुमची खिडकी आहे त्या खिडकीच्या शेजारी जर तुमचं कुठलं एखादं फर्निचर आहे किंवा तुमची एखादी स्पेस आहे, तर तिथे जर तुम्ही याला प्लेस केलं तर तुम्हाला तिथून हलवायची गरज पडणार नाही. कारण त्या खिडकीमधून त्याला नॅचरल एअर, त्याच्यामध्ये इनडायरेक्ट सनलाईट हा त्याला मिळत राहील. आणि सॉइल जेवढी मॉइस्ट आहे बस तिथपर्यंतच आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे. डेलीमध्ये याला पाणी दिलंच पाहिजे अशी आवश्यकता नाही. तुमची सॉइल जर मॉइस्ट आहे, तुमचं बोट ओलं होत आहे ना, मग पाणी द्यायची काहीच गरज नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही याला खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतात. आणि यानंतरचा प्रकार म्हणजे सिंगोनियम. तर हे सिंगोनियम आता तुम्ही बघत असाल की तुम्हाला वाटत असेल की ते प्लांट खूप मोठे होते आणि हे प्लांट खूप छोटे आहे. हे छोटे असण्याचं कारण हे आहे की मी हे मायक्रो प्लांट्स आणले होते. तर मायक्रो प्लांट्स आम्ही आणतो, त्यांना ग्रो करतो आणि त्यानंतर आम्ही ते सेल करतो. मग झाड जितकं मोठं असेल त्याची किंमत तशी तशी वाढत जाते. तर आम्ही छोट्या छोट्या व्हरायटी, आता सुरुवातीला मी हे प्लांट्स फक्त आम्ही 30 रुपयाला दिलेले होते. तर 30 रुपयाला पर प्लांट. 30 रुपये इतकी कम्फर्टेबल आणि इतकी अफोर्डेबल व्हॅल्यू आहे की कुठलीही महिला तिला असं वाटेल की नाही मग मी पण हे झाड घ्यावं. आता मला आवडणारा प्लांट म्हणजे हा पेपरोनिया प्लांट. याच्यामध्ये व्हेरिगेटेड व्हरायटी पण येते आणि ही ग्रीन व्हरायटी मला सगळ्यात जास्त आवडते. तुम्ही बघू शकत असाल याची पानं खूपच सुंदर. याला मॉर्निंग सनलाईटची गरज असते, पाणी कमी, मॉर्निंग सनलाईट, आणि याचं जे प्रपोगेशन आहे हे ब्रांच मधून होतं. आपण मनी प्लांट जनरली काय करतो, ब्रांच मधून ग्रो करतो. मग हा त्याच पद्धतीने ग्रो होणारा पेपरोमिया प्लांट आहे. याला आपण ब्रांच मधून ग्रो करू शकतो. याच्या ब्रांच मधून रूट येतात आणि ते जिथे रूट आहे, जिथे तुमचा नॉड आहे, तर इथून जर आपण त्याला जर कट केलं आणि हे जर प्लांट आपण लावलं तर तुम्हाला तुम्ही बघू शकाल की आपण हे जर प्लांट इथून कट केलं तुम्ही बघू शकत असाल की इथे याला रूट्स यायला सुरुवात झालेली आहे. आणि हे तुम्ही रूट आल्यानंतर पण ग्रो करू शकता किंवा रूट न यायचा पहिले याला मी जवळ 2 दिवस 3 दिवस जरी पाण्यात ठेवलं तर हे रूट इमिजिएटली खूप फास्ट वाढतील. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी खूप चांगल्या पद्धतीने प्लांटेशन करू शकता आणि महिलांना खूप चांगला व्यवसाय हा या नर्सरी मधून प्रदान होऊ शकतो. बरेच लोक फ्लॅट्स छोटे छोटे फ्लॅट्स असतात, पण त्यांच्याकडे ही झाडं कशी म्हणजे ग्रोथ करता येईल किंवा कशी त्यांचा उपयोग करता येईल. मग त्यांना आम्हाला बेसिकली काय करतात की गॅलरीचे फोटो येतात की मॅडम माझ्याकडे फक्त एवढी गॅलरी आहे, आता मला तुम्ही याच्यामध्ये सांगा की मी त्याच्यामध्ये प्लांट्स कशा पद्धतीने ग्रो करू शकेल. मग आम्ही त्यांना काय करतो की त्यांना कुंडीमध्ये साधारणतः झाडं हवी असतात. मग आम्ही त्यांना रॅक सजेशन देतो. बऱ्याचशा सुंदर सुंदर रॅक्स आमच्याकडे अवेलेबल असतात. त्या रॅक्स मध्ये काय करू शकतात, ते एकाच वेळी 10 ते 12 झाडं एका वेळी ते ठेवू शकतात. म्हणजे त्यांचा एक तो कॉर्नर खूप सुंदर डेकोरेट होतो. प्लस बऱ्याचशा रॅक्स मध्ये 6 झाडं, बऱ्याचशा रॅक्स मध्ये 4 झाडं, 3 झाडं, अशा त्यांच्या डिझाईन नुसार त्याच्यामध्ये सेक्शन्स बनवलेले असतात. म्हणजे एकाच जागेमध्ये 4 झाडं आणि खूप सुंदर पद्धतीने, म्हणजे कुठे बदकाचा आकार असतो, कुठे कुठल्या सायकलचा आकार असतो. मी माझ्याकडे तशा पद्धतीचे पण स्टँड्स आणि रॅक्स आहेत. मग लोकांना ती एक सायकल एका
विशिष्ट जागी ठेवली की ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं त्यांच्या गॅलरीचं. आणि तिसरा पर्याय असतो की भिंता. आपल्या घराला भिंता असतात, मग त्या भिंता पण आपण का नाही वापरायच्या. मग आपण आम्ही काय केलंय की त्यांना व्हर्टिकल सजेशन देतो. व्हर्टिकल्स मध्ये आपण कंटिन्युअसली पूर्ण अख्खी भिंत युज करू शकतो, किंवा व्हर्टिकल पॉट्स मध्ये पण आमच्याकडे भरपूरसे तुम्हाला आम्ही पॉट्स प्रोव्हाइड करतो की ज्याच्यामध्ये एक व्हर्टिकल स्टँड असतं आणि त्या स्टँडवर तुम्हाला तो पॉट ठेवावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वॉल्स यूज करू शकता. आणि सर्व भोवताल जेव्हा तुम्ही ते यूज करता तर नक्कीच त्याचा जो रिझल्ट आहे, त्याचा जो परिणाम आहे तो खूप सुंदर आणि मनाला खूप आल्हाद देणारा, आकर्षक बिंदू ठरणारा तो तुमचा गॅलरी सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर माझ्याकडे विविध क्वेरीज येतात, तर मी त्यानुसार त्यांना सजेस्ट करते. आणि अजून या व्यवसायामध्ये म्हणजे मी नुसतं घरीच नर्सरी चालवत नाही, तर मी खूप सारे प्रोजेक्ट केलेले आहे लँडस्केपिंगचे. तर आपण लँडस्केपिंग पण त्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष त्यांना तसा प्लॅन देऊन आपण ती लँडस्केपिंग त्यांना करून देतो. कारण आपण जेव्हा आपलं टेरेस ग्रीन करतो तर ऑटोमॅटिकली काय होतं की आता आपण बघतोय की वातावरण संपूर्ण दूषित झालेलं आहे. मग ते वातावरण शुद्धीकरण करण्यासाठी आपण आपले हातभार लावतो आणि ते खूप गरजेचं आहे. आपल्याला घरच्या घरी जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये ऑक्सिजनचा इंटॅक जर झाला तर ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे. आणि नुसतं आपल्याच तब्येतीसाठी नाही तर तुमच्या प्रत्येकाची गॅलरी ही जितकी ग्रीन राहील, जितकी जास्त झाडांनी भरलेली राहील, ते तिथे तेवढा पूर्ण संपूर्ण ऍटमॉस्फिअर ही शुद्ध करण्याचं काम करेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कमी जागेमध्ये तुम्हाला वाटेल ते झाड आज तुम्ही लावू शकता. फक्त त्याच वेळी तुम्हाला एक थोडी तयारी करावी लागेल. ती तुम्ही जर तयारी केली तर नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घरच्या घरी तुमची बाग सजवू शकता. तुझा इतका छान बिझनेस सुरू आहे, बऱ्याच महिलांना घरगुती काही करायची इच्छा असते, मग त्यांना सुद्धा या बिझनेस मध्ये यायची इच्छा असेल तर त्यांच्याकरता काय सांगशील? खूप चांगला व्यवसाय आहे आणि खूप अगदी छोट्या जागेमध्ये ते सुरू करू शकतात. महिला जर आल्या तर नक्कीच त्या खूप चांगल्या पद्धतीने हा बिझनेस करू शकतात. आणि खूप सोपा आहे, खूप कठीण नाही आहे. फक्त काही दिवस तुम्हाला शिकायला वेळ लागतील. आणि हा असा आहे की अनुभवातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकता येईल. आणि ज्या महिला, मी तर म्हणेल की ज्या खरंच या व्यवसायामध्ये येण्यासाठी आतुर आहे, त्यांनी खरंच यावं. आणि त्यांना तशी त्या संदर्भातली जी ही मदत लागेल किंवा त्या संदर्भातली जी ही माहिती लागेल तर मी ती माहिती देण्यासाठी सदैव तत्पर आहे. कारण मला माहिती मिळवायला खूप वेळ लागला किंवा मला खूप अडचणी आल्या तर मला असं वाटतं की ती अडचण तिने फेस नाही करावी. आणि मी जितकं तिची मदत करू शकत असेल तर नक्कीच मी तयार आहे. आणि चांगलं काम केलं हा, की शाबासकीची थाप मिळते. तू खरोखर फार वेगळ्या पद्धतीने एक तुझा बिझनेस करतेय, तुझं पर्यावरणपूरक काम करतेय. शाबासकीची थाप नक्कीच मिळाली असेल याची मला गॅरंटी आहे. हो, म्हणजे नुकतंच मागल्या वर्षी एक दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण म्हणून असे एक सेमिनार आपल्या यवतमाळमध्ये झाला होता. आणि तो सेमिनार मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, ॲग्रिकल्चर पुणे आणि अखिल कुणबी समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने तिथे झाला होता, राधामंगलम आपल्या हॉटेलला. तर तिथे मला बोलवण्यात आलं. तर मला त्या गोष्टीची कल्पना नव्हती की मला तिथे एखादा अवॉर्ड दिला जाईल किंवा पुरस्कार दिला जाईल. तर मला दर्नेताईंनी आमंत्रित केलं होतं. त्या म्हणाल्या की प्रियांका, तुझं येणं होईल का? खूप चांगलं सेमिनार आहे आणि तुला तुझ्या बिझनेससाठी खूप चांगलं मदत होईल. आणि त्यांनी मला तिथे इन्व्हाइट केलं. मी तिथे गेले आणि माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं की मला तिथे महिला उद्योजिका हा पुरस्कार त्यांनी देऊन मला तिथे सन्मानित केलं. आणि मला खूप छान वाटलं. आणि म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं की आपल्या कुणबी समाजामधले जे प्रणेते आहेत की किंवा जे लीडर आहे, जे त्या कार्यक्रमाचे आयोजक होते, त्यांना माझ्या व्यवसायाची संपूर्ण कल्पना होती. म्हणजे मी त्या दिवशी पहिल्यांदा त्या व्यक्तीला भेटले, परंतु त्या व्यक्तीला माझ्या व्यवसायाची पूर्ण कल्पना होती. आणि खूप कॉन्फिडेंटली आणि इतक्या छान पद्धतीने ते सांगत होते. कारण त्यांनी आपल्या यवतमाळ शहरामध्ये एक्झिबिशन्स होतात. तर आपल्याकडे जैन कार्निवल होत असतं. तर त्याच्यामध्ये दरवर्षी मी सलग 5 वर्षापासून माझं तिथे स्टॉल माझं असतं. आणि त्या स्टॉलमधून मी खूप साऱ्या कस्टमर्सची या नर्सरीच्या माध्यमातून त्यांना प्लांट्स विक्री हे माझं चालत असतं. आणि ते कस्टमर्स मला वर्षभर
रिस्पॉन्ड करतात, घरीच माझ्या येऊन माझे प्लांट्स घेऊन जातात, मला व्हॉट्सअप करतात, मला फोन करून येतात आणि त्यानुसार मग आपण आमचा हा व्यवसाय, हा आपला व्यवहार आता चालत राहतो. तर मला खूप छान वाटलं दादांनी त्या स्टॉलला व्हिजिट दिली. माझ्यासाठी खूप एक आनंदाची आणि खूप एक म्हणू की शाबासकीची थाप होती की जी प्रत्येकाला हवी असते. आणि त्याचप्रमाणे दरवर्षी सर्व शाखेय कुणबी समाज असा हा आमचा समाज आहे आणि आमचा समाज गट आहे आणि त्याच्यातून विविध महिलांना ही संधी दिली जाते की त्यांनी त्यांच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या व्यवसायाला प्रदर्शित करण्यासाठी दरवर्षी प्रदर्शनी भरवल्या जाते. मग तिथे पण माझ्या समाजाच्या अध्यक्ष सन्माननीय पुष्पाताई नागपुरे काकू, तर त्यांनी मला म्हटलं की प्रियंका तुझा स्टॉल मला हवाय. तर मी तिथे पण मायक्रो जे प्लांट्स आहे तर त्याला जास्तीत जास्त संख्येने मी जास्तीत जास्त मायक्रो प्लांटच्या व्हरायटी मी लोकांपर्यंत पोहोचवल्या. नवीन प्रोजेक्ट तू यवतमाळकरांकरता घेऊन आली आहे, मायक्रोग्रीन. या तुझ्या नवीन प्रोजेक्टसाठी माझ्यातर्फे आणि इव्हन मी म्हणेल माझ्या चॅनल थ्रू पूर्ण यवतमाळकडनं तुझ्याकरता खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्या या बिझी शेड्यूल म्हणजे शाळा, तुझ्या नर्सरी करता देणारा वेळ आणि इतर सोशल वेळातून मला थोडा वेळ दिला त्याकरता खूप खूप धन्यवाद. नाही, मी म्हणजे खरं तर मी तुमचे आभार मानायला पाहिजे. कारण कसं आहे की जशी शाबासकीची थाप तुम्ही जे म्हणाला, तर ही पण आमच्यासाठी शाबासकीची थाप आहे की कारण तुम्ही आमच्या कामाची दखल घेतली आणि तुम्हाला असं वाटलं की नाही की या कामाला लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर खरंच तुमचे खूप खूप आभार की तुम्हाला आमचं काम त्या योग्य वाटलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तर सध्या मी SOS मध्ये कार्यरत आहे आणि आमच्या प्रिन्सिपल मॅडम त्या पण इतक्या म्हणजे हेल्पिंग नेचर आहे. कारण काय होतं की बरेचदा मला माझे प्रोजेक्ट असतात, मला बरेच साईट्सला व्हिजिट करावं लागतं. जेव्हा लँडस्केपिंग आपण स्टार्ट करतो तेव्हा दिवस पण करू शकत नाही, मग नंतर लागल्यास त्याला आपण बरोबर सुट्टीच्या दिवसांमध्ये मॅनेज करतो. ठीक आहे, पण ज्यावेळेस असतं तर मला बरेचदा सुट्ट्याची गरज पडते. मॅडमला मी स्पष्ट सांगते की मॅडम असं असं काम आहे, मला त्या गोष्टी मॅडम मला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्या गोष्टीसाठी कधीच त्या नाही म्हणत नाही आणि ह्या गोष्टीची पण आम्हाला खूप मदत होते. आणि आम्ही अजून म्हणजे हे मला फक्त प्लांट हा फक्त बिझनेस पुरतं करायचं नाहीये, तर मला पर्यावरणाला जितकी जास्त मदत करता येईल याच्यामधून मला त्या गोष्टीसाठी हातभार लावायचा आहे. कारण आपण जेव्हा आपलं टेरेस ग्रीन करतो तर ऑटोमॅटिकली काय होतं की आता आपण बघतोय की वातावरण संपूर्ण दूषित झालेलं आहे. मग ते वातावरण शुद्धीकरण करण्यासाठी आपण आपले हातभार लावतो आणि ते खूप गरजेचं आहे. आपल्याला घरच्या घरी जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये ऑक्सिजनचा इंटॅक जर झाला तर ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे. आणि नुसतं आपल्याच तब्येतीसाठी नाही तर तुमच्या प्रत्येकाची गॅलरी ही जितकी ग्रीन राहील, जितकी जास्त झाडांनी भरलेली राहील, ते तिथे तेवढा संपूर्ण ऍटमॉस्फिअर ही शुद्ध करण्याचं काम करेल. आम्हाला तुमच्या शुभेच्छांची आवश्यकता आहे की आमचा हा नर्सरीचा जो माझा बिझनेस आहे तो उत्तरोत्तर प्रगती करू आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण जसे मॉल्समध्ये जाऊन वेगवेगळे सामान घेतो तर आमचा असा प्लांट मॉल आम्हाला या यवतमाळ शहरामध्ये सुरू करायचा आहे. तर ही आमची पुढची वाटचाल राहणार आहे आणि हळूहळू आम्ही त्याच्याकडे वळणार आहोत. प्लांट मॉल खूप खरंच खूप छान कन्सेप्ट आहे. म्हणजे तिथे प्रत्येक जण आपल्या आवडीने, आपल्या सवडीने त्याला जिथून वाटेल ते प्लांट तो घेईल, तो त्याच्या कार्ट मध्ये टाकेल आणि डायरेक्ट बिलिंग सेक्शनला जाऊन तो बिलिंग करेल. म्हणजे आपल्याला ही सिस्टीम खूप आवडते. आपण मॉलमध्ये जातो, छान मस्त दिवसभर फिरतो, तर त्या ग्रीनरीमध्ये फिरण्यासाठी पण बरेच लोक येतील आणि ऑक्सिजन हवाय प्लांट मॉलला जा. नक्कीच कन्सेप्ट छान आहे आणि या कन्सेप्टसाठी आणि तुझ्या या भविष्यात मायक्रोग्रीन असू दे किंवा हे जे आहे मॉलचं त्याच्यासाठी माझ्यातर्फे खूप 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 आभार.